नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्टँडर्ड 7चा प्रॅक्टिस सेट 11 सॉल्व करणार आहोत। तर क्वेश्चन आहे फॅक्टराइज द फॉलोइंग नंबर्स इनटू प्राइम्स। तर इथे तुम्हाला प्राइम फॅक्टर्स फाइंड करायचे आहेत। याच्या दोन मेथड्स आहेत, व्हर्टिकल अरेंजमेंट अँड हॉरिझॉन्टल अरेंजमेंट। तर इथे आपण दोन्ही पण मेथड्स पाहणार आहोत। तर फर्स्ट स्टार्ट करूया 32। आधी व्हर्टिकल अरेंजमेंटने करूया। त्यासाठी एक व्हर्टिकल लाईन काढायची आणि हॉरिझॉन्टल लाईन। इथे 32 लिहायचं। त्याच्यानंतर आपण चेक करायचं की कोणत्या प्राइम नंबरने 32 ला डिवाइड होत आहे। हे चेक करताना स्मॉलेस्ट प्राइम नंबर पासून स्टार्ट करायचं। तर 32 ला पहा 2 ने डिवाइड होते, मग इथे 2 लिहायचा। त्याच्यानंतर 2 1 जा 2 12, 2 6 जा 12। त्याच्यानंतर अजून एक हॉरिझॉन्टल लाईन काढायची। परत 2 ने डिवाइड होते, इथे 2 लिहायचा। 2 8 जा 16, परत इथे 2 लिहायचा। 2 4 जा 8, परत 2 2 2 जा 4, 2 2 1 जा 2। इथे 1 येईपर्यंत करायचं आणि त्याच्यानंतर स्टॉप करायचं। त्याच्यानंतर इथे आपण असं लिहू शकतो 32 इज इक्वल टू या सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2। तर हे असणार आहे आपला आन्सर। तर आता आपण हॉरिझॉन्टल अरेंजमेंटने करूया। (32 इज इक्वल टू) तर आपण 32 ला काय लिहू शकतो 2 इंटू 16। आता हा 2 असाच लिहायचा। आता 16 ला आपण काय लिहू शकतो 2 इंटू 8। त्याच्यानंतर हे परत असेच लिहायचे 2 इंटू 2। आता 8 ला आपण काय लिहू शकतो 2 इंटू 4। त्याच्यानंतर 2 इंटू 2 इंटू 2। आता 4 ला काय लिहू शकतो 2 इंटू 2। तर हे असणार आहे आपलं फायनल आन्सर। हे पहा, इथे आणि इथे सेमच आन्सर आहे। तुम्ही कोणत्याही मेथडने सॉल्व करू शकता, दोघांनी आन्सर सेमच येणार आहे। आता आपण सेकंड क्वेश्चन सॉल्व करूया। सेकंड आहे 57। आधी व्हर्टिकल अरेंजमेंटने करूया। इथे 57 लिहायचा। तर इथे पहा 2 ने डिवाइड होत आहे का नाही। आता 3 ने चेक करूया। 7 + 5 होतात 12 आणि 12 ला 3 ने डिवाइड होतं, म्हणजेच 57 ला पण 3 ने डिवाइड होणार। मग इथे 3 3 1 जा 3 27, 3 9 जा 27। त्याच्यानंतर 19। आता एक पाहिलं तर 19 ही प्राइम नंबर आहे, त्याच्यामुळे 19 ला फक्त 1 आणि 19 या दोनच संख्यांनी डिवाइड होईल, म्हणून इथे येणार 19 19 1 जा 19। त्याच्यामुळे इथे 1 आला आहे। आता आपण स्टॉप करायचं। त्याच्यामुळे इथे आपण लिहू शकतो 57 इज इक्वल टू 3 इंटू 19। आता हॉरिझॉन्टल अरेंजमेंटने करूया। 57 इज इक्वल टू 3 इंटू 19 हेच येणार आहे। तर आता आपण थर्ड क्वेश्चन सॉल्व करूया। थर्ड क्वेश्चन आहे 23। आता 23 तुम्ही पाहिलं तर 23 ही एक प्राइम नंबर आहे, त्याच्यामुळे 23 ला 1 आणि 23 या दोनच नंबर्सने डिवाइड होऊ शकतं। त्याच्यामुळे इथे लिहिणार आपण 23 23 1 जा 23, म्हणजेच आपण लिहू शकतो 23 चे फॅक्टर्स आहेत 23 हा एकच। हॉरिझॉन्टलने जरी करायला गेलो तरी 23 चा प्राइम फॅक्टर हा 23 येणार आहे। आता आपण फोर्थ क्वेश्चन सॉल्व करूया 150। आधी व्हर्टिकल अरेंजमेंटने करूया। आता 150 ला 2 ने डिवाइड होईल, मग करून घ्यायचं। 2 7 जा 14 10, 2 5 जा 10। आता त्याच्यानंतर पहा इथे 2 ने डिवाइड होणार नाही। आता 3 ने चेक करूया। डिवाइड होत आहे की नाही चेक करण्यासाठी 7 + 5 करायचे, होतात 12। 12 ला 3 ने डिवाइड होत आहे, म्हणजे 75 ला पण 3 ने डिवाइड होईल। मग इथे 3 3 2 जा 6 15, 3 5 जा 15। आता 25 ला 2 ने डिवाइड होत नाहीये, 3 ने पण नाही होणार। आता 5 ने होत आहे का, होत आहे। मग इथे 5 लिहायचं। 5 5 जा 25,
तर परत 5 1 जा 5. इथे 1 आला तर स्टॉप करायचं. म्हणजे आपण लिहू शकतो 150 इज इक्वल टू 2 × 3 × 5 × 5. आता हॉरिझॉन्टल अरेंजमेंटने करूया. 150 इज इक्वल टू 2 × 75. आता 2 असंच लिहायचं. 75ला काय लिहू शकतो 3 × 25. त्याच्यानंतर 2 × 3. तर 25ला काय लिहू शकतो 5 × 5. तर हे आहेत आपले प्राईम फॅक्टर. अशा प्रकारे आपण फॅक्टराइज केलं आहे 150ला. आणि इथून काय सांगू शकतो आपण प्राईम फॅक्टर्स आहे 2 3 and 5. तुम्ही चेक करू शकता दोन्हीकडे सेमच आन्सर आहे. आणि एक लक्षात ठेवा, इथे जे आपण लिहितो ना हे नेहमी प्राईम नंबर्सच असले पाहिजेत. आता आपण 5th क्वेश्चन सॉल्व करूया. 5th क्वेश्चन आहे 216. तर आधी व्हर्टिकल अरेंजमेंटने करूया. इथे 216 लिहायचं. 2 ने डिवाइड होतं म्हणजे इथे 2 लिहायचा. 2 1 जा 2 0 2 8 जा 16. तर 108ला 2 ने डिवाइड होतंय मग इथे 2 लिहायचा. 2 5 जा 10 2 4 जा 8. परत 54ला 2 ने डिवाइड होतंय मग इथे 2 लिहायचा. 2 2 जा 4 14 2 7 जा 14. तर 27ला 2 ने डिवाइड नाही होत मग 3 ने चेक करूया. 3 ने होत आहे मग 3 9 जा 27. तर परत 9ला 3 ने डिवाइड होईल मग इथे 3 3 जा 9. तर 3ला 3 ने डिवाइड होईल मग 3 1 जा 3. त्याच्यामुळे हे असे फॅक्टर्स आपण केले आहे. आता आपण इथे लिहू शकतो 216 इज इक्वल टू 2 × 2 × 2 × 3 × 3 × 3. आता हेच आपण हॉरिझॉन्टल अरेंजमेंटने करूया. तर इथे आपण लिहू शकतो 216 इज इक्वल टू 2 × 108. आता 2 असंच लिहायचा. 108ला आपण लिहू शकतो 2 × 54. त्याच्यानंतर हे असेच लिहायचे 2 × 2. आता आपण 54ला लिहू शकतो 2 × 27. 2 × 2 × 2. 27ला आपण लिहू शकतो 3 × 9. 2 × 2 × 2 × 3. आता 9ला काय लिहू शकतो आपण 3 × 3. तर अशा प्रकारे आपण हे सॉल्व केलं आहे. तुम्ही चेक करू शकता दोन्हीकडे सेमच आन्सर आहे. आणि इथे एक लक्षात ठेवा, इथे सगळे हे प्राईम नंबर्सच असले पाहिजेत. तर आता आपण 6th क्वेश्चन सॉल्व करूया. 6th आहे 208. आधी आपण व्हर्टिकल अरेंजमेंटने करूया. इथे लिहायचं 208. आता 208ला 2 ने डिवाइड होत आहे मग इथे 2 लिहायचा. 2 10 जा 20. त्याच्यानंतर 2 4 जा 8. परत 2 ने डिवाइड होत आहे. 2 5 जा 10 2 2 जा 4. परत 2 ने डिवाइड होत आहे. 2 2 जा 4 12 2 6 जा 12. तर पहा परत 2 ने डिवाइड होत आहे. 2 1 जा 2 2 3 जा 6. आता तुम्ही पाहिलं तर 13 ही एक प्राईम नंबर आहे. त्याच्यामुळे 13ला 1 आणि 13 या दोनच नंबर्सने डिवाइड होईल. मग इथे आपण लिहायचं 13 1 जा 13. त्याच्यामुळे आपण लिहू शकतो 208 इज इक्वल टू 2 × 2 × 2 × 2 × 13. आणि याचे प्राईम फॅक्टर्स असणार 13 and 2. त्याच्यानंतर आता हॉरिझॉन्टल अरेंजमेंटने करूया. तर इथे काय लिहू शकतो 2 × 104. तर परत 2 खाली लिहायचा. तर 104ला काय लिहायचं 2 × 52. तर परत 2 × 2 × तर 52ला काय लिहू शकतो 2 × 26. तर परत 2 × 2 × 2 × तर 26ला आपण काय लिहू शकतो 2 × 13. 2 × 2 × 2 × 2 × 13. कारण की याच्यानंतर काहीच होणार नाही. म्हणजेच आपण 200ला असं लिहू शकतो. तुम्ही चेक करू शकता इथे दोन्ही मेथड्सने सेमच आन्सर येते. त्याच्यामुळे तुम्हाला जी मेथड येत असेल त्याने सॉल्व करा. आणि जर का एक्झाममध्ये सांगितलं असेल की याच मेथडने सॉल्व करा तर तुम्ही त्याच मेथडने सॉल्व करा. आणि जर तुम्हाला हॉरिझॉन्टलने येत नसेल तर हे पहा कसं करायचं. तर इथे लिहायचं 2 × 104.
आता 104ला लिहायचं 2 × 52, 52ला लिहायचं 2 × 26, 26ला लिहायचं 2 × 13, त्याच्यानंतर 13ला इथपर्यंतच आपलं होणार आहे. तर आता आपण 7th क्वेश्चन सॉल्व करूया. 7th क्वेश्चन आहे 765. आधी व्हर्टिकल अरेंजमेंटने करूया. तर 765. तर इथे पहा 2 ने डिवाइड होत नाही, मग 3 ने चेक करूया. 7 + 5 = 12, 12 + 6 = 18, 18ला 3 ने डिवाइड होते म्हणजे या नंबरला 3 ने डिवाइड होईल. तर इथे लिहूया 3, 3 × 2 = 6, 16, 3 5 × 15, 15, 3 5 = 15. आता 2 ने डिवाइड होत नाही, 3 ने होत आहे का. 5 + 5 10, 10 + 2 12, 12ला 3 ने डिवाइड होते म्हणजे याला पण 3 ने डिवाइड होईल. 3 8 = 24, 15, 3 5 = 15. परत 3 ने होत आहे का नाही, मग 5 ने होत आहे. 5 1 = 5, 3 35, 5 7 = 35. तर 17ला प्राईम असल्यामुळे फक्त 17 नेच डिवाइड होईल. मग इथे 17 1 = 17, म्हणजे आपण 765ला लिहू शकतो 3 × 3 × 5 × 17. आता हॉरिझॉन्टल अरेंजमेंटने लिहूया. 765 = 3 × 255, त्याच्यानंतर 3 × 3 × 85, परत 3 × 3. आता 85ला लिहू शकतो 5 × 17, त्याच्यानंतर इथपर्यंतच होणार आहे. आणि इथून आपण सांगू शकतो प्राईम फॅक्टर्स 3, 5 आणि 17 आहे. तर आता आपण 8th एक्झाम्पल सॉल्व करूया. 8th क्वेश्चन आहे 342. तर आधी आपण व्हर्टिकल अरेंजमेंटने सॉल्व करूया. इथे लिहायचं 342. आता 342ला 2 ने डिवाइड होत आहे, मग इथे 2 लिहायचा. 2 1 = 2, 14, 2 7 = 14, 2 1 = 2. आता याला 2 ने डिवाइड नाही होते, मग 3 ने चेक करूया. 7 + 1 8, 8 + 1 9, 9ला 3 ने डिवाइड होतं म्हणजे या नंबरला 3 ने डिवाइड होईल. मग इथे 3 लिहायचा. 3 5 = 15, 21, 3 7 = 21. आता याला पण 2 ने डिवाइड नाही होणार. आता 3 ने चेक करूया. 5 + 7 होता 12, 12ला 3 ने डिवाइड होतं म्हणजे या नंबरला 3 ने डिवाइड होईल. इथे लिहायचं 3, 3 1 = 3, 27, 3 9 = 27. आता 19 ही प्राईम नंबर आहे, त्याच्यामुळे 19ला 19 नेच डिवाइड होईल. 19 1 = 19, म्हणजेच आपण लिहू शकतो 342 = 2 × 3 × 3 × 19. आता हेच आपण हॉरिझॉन्टल अरेंजमेंटने करूया. मग इथे काय लिहू शकतो आपण 342 = 2 × 171. त्याच्यानंतर 2 असाच लिहायचा. आता 171ला काय लिहू शकतो 3 × 57. त्याच्यानंतर 2 × 3 असंच लिहायचं. आता 57ला काय लिहू शकतो 3 × 19. एवढंच सॉल्व होणार आहे हे, त्याच्यामुळे हे असं आन्सर असणार आहे आपलं. आणि याच्यावरून आपण सांगू शकतो 342चे प्राईम फॅक्टर्स आहेत 2, 3 and 19. तर आता आपण 8th क्वेश्चन सॉल्व केला आहे. आता आपण 9th क्वेश्चन सॉल्व करूया. 9th क्वेश्चन आहे 377. आधी आपण व्हर्टिकल अरेंजमेंटने करूया. 377. तर इथे तुम्ही चेक केलं तर 2 ने पण डिवाइड नाही होणार, 3 ने पण नाही होणार, 5 ने पण नाही होणार, 7 ने पण नाही होणार आणि 11 ने पण नाही होणार. तर आधी आपण 13 ने चेक करूया. 377, 13, 13 2 = 26, 11 117, 13 9 = 117. तर इथे 13 ने डिवाइड होत आहे, मग आपण इथे 13 लिहायचं. 13 इथे 29 येईल. आता 29 ही एक प्राईम नंबर आहे, त्याच्यामुळे 29ला 29 ने डिवाइड होईल. 29 1 = 29, म्हणजेच आपण इथे लिहू शकतो 377 = 13 × 29. तर आता आपण हे हॉरिझॉन्टल अरेंजमेंटने करूया. 377 = 13 × 29 हेच असंच येणार आहे.
तर आता आपण 10th एक्झाम्पल सॉल्व करूया. 10th एक्झाम्पल आहे 559. इथे लिहूया 559. तर इथे 2 ने पण नाही डिवाइड होणार, 3 ने पण नाही होणार, 5 ने पण नाही होणार, 7 ने पण नाही होते, त्याच्यानंतर 11 ने पण नाही होणार. आता 13 ने चेक करूया आपण. सपोज इथे 13 लिहू. 559. 13 4 जा 52. 13 3 जा 39. 0. तर इथे आपण लिहू शकतो 13 आणि इथे 43. आता 43 ही एक प्राईम नंबर आहे, त्याच्यामुळे 43ला 43 ने डिवाइड होईल. इथे 1. म्हणजेच आपण लिहू शकतो 559 इज इक्वल टू 13 इंटू 43. आणि इथून आपण सांगू शकतो की प्राईम फॅक्टर्स आहेत 13 आणि 43. हॉरिझॉन्टल अरेंजमेंटही करायला गेलो तरीसुद्धा आन्सर हेच येईल. तर अशा प्रकारे आपण प्रॅक्टिस सेट 11 सॉल्व केला आहे.